सोलापूर जिल्ह्यातील काही भागात यावर्षी नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडत आहे. ओढे, नद्या, नाल्या भरून वाहत आहेत. काही गावामध्ये ओढ्याचे नद्याचं पाणी शिरत आहे. उत्तर सोलापूर तालुक्यामधून वाहणाऱ्या सीना नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आलं असून बेटावर असणाऱ्या वस्त्यांना पाण्याचा वेढा बसल्याने बेटावरील रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करणं अत्यावश्यक आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील बोरबन बेटावरील लोकांचे स्थलांतर करण्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या आपदा मित्र सखी यांनी मदत केली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी आणि तिऱ्हे गावाच्या सीमा भागात असलेले बोरन बेटावर बनगर मल्ला वस्ती आहे. वस्तीच्या एका बाजूला सीना नदी तर दुसऱ्या बाजूला ओढा आहे. दर दिवशी होत असलेल्या पावसामुळे सीना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पाणी नदी पात्राबाहेर पसरत आहे. सीना कोळेगाव धरणातून 52,000 क्युसेक्स पाणी सोडल्याने पाथरी येथील बोरबन बेटाला पाण्याचा वेढा आलाय. ज्यामुळे बोरबन बेटावरील बनगर मल्ला वस्तीत रहिवासी अडकले आहेत. सध्या नदीतील आणि ओढ्यातील पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने वस्तीवरील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू झालं. यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आपदा मित्र सखीची टीम बोटीसह बचाव कार्य करण्यासाठी पाथरी येथे दाखल झाली. बचाव कार्य स्थळी प्रांत अधिकारी सदाशिव पडणे, उत्तर सोलापूर तालुका तहसीलदार निलेश पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिसागर ढोले, मंडल अधिकारी विजयकुमार माने, ग्राम महसूल अधिकारी पाथरी गीतांजली जाधव, ग्राम महसूल अधिकारी तिरे विष्णुदास तोरमुले, पोलीस पाटील पाथरी नागेश बनगर, पोलीस पाटील तिरे पोपट आसबे कोतवाल शंकर गायकवाड, पोलीस बनसोडे आणि स्थानिक पदाधिकारी यांच्या सहकार्याने रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आलं. बेटावर असलेल्या बनगर मधला वस्तीतील रहिवाशांनी दुग्ध व्यवसायामुळे जनावरांना सोडून स्थलांतर करण्यास नकार दिला. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपदा मित्र सखी यांच्यावर देण्यात आलेल्या वाढती पाण्याची पातळी त्यामुळे पुढे येणाऱ्या समस्यांमुळे माहितीमुळे स्थलांतरित करण्यास काही रहिवाशांनी तयारी दर्शवली. यात महिला, बालके, विद्यार्थी, वयोवृद्ध यांना प्राधान्य देण्यात आलं. स्थलांतर करण्यास तयार झालेल्या 30 रहिवाशांना आपदा मित्र सखी यांनी बोटीच्या सहाय्याने एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्याकडे स्थलांतरित केलं. यामध्ये रामचंद्र वाघमारे, बजरंग होटकर, सागर धप्पादुळे, गणेश कोळी, ओंकार संगीतराव, अरुणा राठोड, शुभांगी गवते, ओम सपार यांनी महत्वाची कामगिरी बजावली.